गेल्या 2 दिवसातील झालेल्या पावसामुळे व धरणातील विसर्गामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती असून काल रात्रीपासून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, भंडारा उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अभिषेक नामदास यांनी भेट देऊन पाहणी केली। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज सकाळी खातरोड तसेच नदीकाठी गावे भोजापूर, गणेशपूर, दौडीपार, जवाहरनगर, कोंडी, कारदा, टाकडी येथे भेट देऊन पाहणी केली। तसेच भंडारा शहरातील पंप हाऊस आणि पूर संरक्षण भिंत येथे मुख्याधिकारी करण कुमार चौहान यांच्यासोबत देखील पाहणी केली। आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लाखांदूर, भंडारा, पवनी येथे जिल्हा शोध व बचाव पथक तसेच SDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे। सध्या प्राप्त माहितीनुसार कारदा येथील 3 आणि गणेशपूर येथील 2 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी देखील पूर परिस्थितीची पाहणी केली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे वेळोवेळी पावसाचे अलर्ट आणि अन्य माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे।